ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, साधू संतांनी काय सांगितले, बुडतासे जनन देखवे डोळा, म्हणून कळवळा येतासे. बघा, अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून तुकारामाने काय केलं, गाथा लिहिली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि भगवंतानं काय केलं, गीता लिहिली. पण आजचे लोक आहे ना, त्या गीता, भागवत, ज्ञानेश्वरी याच्याकडे लक्ष द्यायला नाही. काय झालं आहे, लोभ, स्वार्थ आणि लोभ. आणि या स्वार्थाच्या लोभापोटी आज आपण काय म्हणतो, 21व्या शतकामध्ये आपण कुठं गेलो, चंद्रावर गेलो. पण आज आपण मागं राहिलो. बघा, हे लोभ आणि स्वार्थापोटी मोठमोठे मंत्री, मोठमोठे पैशावाले कुठे, हे असे बुवा बाबा अंधश्रद्धा यांच्या पाठीमागं धावून राहिले. बघा, बाबाचा आशीर्वाद घ्यायला लागे त्यात. काय, 900 कन्यापुत्र होती, मग कासे करा लागे पती. बघा, त्या बाबाचा आपण जर आशीर्वाद घेतो आणि मग तो बाबा का घर करून येतो. आजपर्यंत आज मोठं आपण ऐकत आलो आणि ते सगळे जे लोकांना बोलवणारे बाबा आहे ते काय आहे, आज मध्ये सेंटर जेलला आहे. ते लोक बघतात तरी आज अज्ञानी लोक जातील हे काय मोठं नवल नाही. पण मोठमोठे ग्रॅज्युएट, मोठमोठे ऑफिसर, मोठमोठे पैशावाले हे काय आहे, त्यांच्या बायका पुढं आंधळे झालेत आणि त्या बायका सांगत तसं ते ऐकतात. आणि मग मोठमोठे जे महिला अध्यक्ष, महिलांचं नेतृत्व करणाऱ्या बाया, त्यासुद्धा स्वार्थापोटी या अशा बाबांच्या पाठीमागं धावून आणि बरबाद झालेले. बघा, अशोक खरात आज त्या मानानं जर त्याला विज्ञान युगात म्हणला ना, तर एवढ्या लोकांना झुकवणारा किती बुद्धिवाद माणूस आहे हा. बघा, त्यांना लोकांना झोकून हिरोबाई अंबानी, टाटा बिर्ला यांच्या बरोबरीनं आज आजीदादा होती त्याच्या डबल यांनी संपत्ती कमवली. बघा, जैन साधू आहे, जैन साधू अहिंसा, आज तत्वानं वागणारे लोक आणि त्या लोकांना सुद्धा त्यानं काय केलं, मासे खायला लावली. काय लोकांना किती पटवून दिलं. म्हणून मी काय म्हणतो, ह्या जगामध्ये जोपर्यंत बावळट लोक आहे ना, तोपर्यंत शहाणे लोक बडबडतात. आज समाजामध्ये असे बावळट लोक तयार झालेत आणि त्यांनी त्या लोकांना मासे खायला लावले. काय मासे खायला लावली आणि करूनही ते कृत्य करायला लावलं आणि लोक भुलवली. म्हणून तुम्ही या अशा लोकांच्या मागं लावू नका. आपल्या जीवनाकरता भागवत, गीता, ज्ञानेश्वरी हा जीवनग्रंथ दिले. देव कुठे, देव आपल्या हृदयात आहे. देव कुठे, आपल्या आईबाप आहे. काय तुकारामान काय गेले इसरूनी खऱ्या देवा. ज्या खरा देव आहे त्याला इसरून गेले. देव आपल्या हृदयात आहे, देव आपल्या आईबापात आहे, देव आपल्या निसर्गात आहे. हवा, अग्नी, सूर्य, अग्नी, पाणी, देव प्राणीमात्रात आहे. आणि आपले जे कुळदैवत आहे, आपले जे कुळदैवत आहे त्या कुळदैवताचं स्मरण करा. मुलाबाळांना बोलायला लागा. बघा, आपलं हे भैरवनाथ देवस्थान आहे, हे आपलं कुळदैवत आहे, आपल्या देवाऱ्यात आहे. आणि आपल्या कुळदैवाची सेवा करा, आईबापाची सेवा करा. अशा बुवाबाबांच्या पाठीमागं लागून जीवनात बरबाद करता. आणि हा लोभ आहे, स्वार्थ आहे. जीवनात जे मिळायचं ते मिळणारच आहे, जे होणार आहे ते होणार आहे. अशा बुवाबाबाच्या मागं लागून काही होत नाही. जीवनात सुख दुःख समीकृत्वा तथा लाभ लाभ पराजवा. जीवनात सुख येतात, दुःख येते. सुख आलं तरी माजू नका, दुःख आलं तरी भिवू नका. या बाबा बुवांच्या पाठीमागं लागून चमत्काराला नमस्कार करू नका. काही लोक चमत्कार दाखवतात. बघा, चमत्कार हा एवढा मोठा चमत्कार आहे. तुम्हाला सूर्य उगवतो, हवा आहे, पाणी आहे, तुम्ही जेवता, तो झोपवतो, उठवतो. तुम्ही ज्या वेळेला जन्माला आले तेव्हा तुम्हाला काय आईच्या स्थानात दूध दिलं, तुम्हाला दात दिले आणि एवढं भगवंतांना दिलं आहे, तरी तुम्ही त्यांना सोडून अहो सुख कुठे, सुख देवाच्या पायापाशी. ज्या वेळेला लक्ष्मीनं काय सांगितलं, अहो देवा तुम्ही सगळं दिलं पण सुख कुठे, देवाच्या पायापाशी. आणि लोक या साधूंच्या, या बुवांच्या पायापाशी जातात आणि सुख मागतात. अरे तोच परावलंबी, पराधीन पुत्र जग मानवाचा. बघा, अशोक खरात हा जर भविष्यकाळ जर मानव असता तर मग त्याला कळायला लागत नव्हतं का मला अटक होणार आहे, माझी एवढी प्रॉपर्टी ही पकडून घेणार आहे. हे सगळे नाटक आहे. म्हणून खरा देव आपल्या हृदयात आहे, आईबापात आहे, निसर्गात आहे आणि आपल्या दैवतात आहे. कुळदैवताची सेवा करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. कुठंतरी फसू नका, कष्ट करा, काम करा,
फुकट घेऊ नका आणि फुकट देऊ नका. हे पटलं असं ते क्लिक करा. जय भैरवनाथ.